पुलाच्या कामाला 25 एप्रिल पासून सुरुवात झाली आहे। पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे। पुलाचे काम पावसाळा अगोदर पूर्ण होईल असे सांगितले जाते। तर बघूया आता पावसाळा अगोदर टेन पुलाचे काम पूर्ण होते का। तर आज आपण इथे आलेलो आहोत। इथे कामाला सुरुवात झालेली आहे, पण जो पर्यायी रस्ता ज्यांनी दिलेला आहे तिथे आपण बघू शकतात का इथे संध्याकाळी सुद्धा ट्रॅफिक पूर्णपणे जाम होते। ज्याने तो पर्यायी रस्ता बनवलेला आहे तो योग्य पद्धतीने बनवलेला नाही। वाहतूक करणारे आहे जे चारचाकी दुचाकी त्यांना भयंकर त्रास याचा सहन करावा लागतो। तसंच बघायला गेलं तर इथे मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरते। जे दुचाकी आहेत किंवा चारचाकी जाणारे आहेत त्यांच्यासोबत लहान बाळं पण असतात। गरमीचे दिवस आहेत त्यामुळे जे धूळ आहे त्याच्यामुळे आजार पण होऊ शकतात। तर आपल्यासोबत येथील ग्रामस्थ आहेत, त्यांना विचारूया का येथील जे धुळीचं साम्राज्यामुळे काही त्रास होतो नागरिकांना, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? काय फक्त रस्त्याचं नियोजन त्यांचं व्यवस्थित झालेलं नाही। रस्त्याचं नियोजन नाही, त्या माती पूर्ण धुळीचं साम्राज्य झालं आहे। फक्त त्या लोकांनी दिवसांत ज्या वेळा पाण्याची सुविधा करावी, रस्त्यावरती पाणी मारावं, कारण बाईक रिक्षा इतर लोक चालणार आहेत त्यांना एवढा मातीचा त्रास होतो, धुळीचा त्रास होतो की हिशोबाच्या बाहेर। आणि ज्या लोडिंगच्या गाड्या येतात त्याच्यामुळे ही आणखी त्रास होतो। ट्रॉफिक एवढी होते की रात्रभर हे ट्रॉफिक 12-1 वाजेपर्यंत चालू असते। त्याच्यामुळे या कॉन्ट्रॅक्टदाराने किंवा PWDने लक्ष घालावं। पाणी तर इकडेच आहे, पाणी तुम्हाला विकत घ्यावं लागत नाही, इथल्या इथे भरून त्या पाण्यावर 2 ते 3 वेळा मारलं तर थोडीशी सुविधा होईल लोकांची। टेन पुलाचे काम सुरू असल्यामुळे पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे। त्या पर्यायी रस्त्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे रोज संध्याकाळी तिथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होते आणि वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो। आज आपण टेन या पुलावर आलेलो आहोत। ह्या पुलाला 31 मार्च रोजी तडा गेली होती असं समजले होते। त्यानंतर 1 एप्रिल पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। त्यानंतर ह्या पुलाचे कामाला सुरुवात होणार असं सांगण्यात आले होते, पण एप्रिलमध्ये ह्या पुलाच्या कामाला सुरुवात केलीच नाही। तर आपण आता बघू शकतात का हा कशा प्रकारे कामाला सुरुवात झालेली आहे। इथे काम सुरू आहे। तर आम्ही येथील कॉन्ट्रॅक्टर जे देखरेखीसाठी आहेत त्यांना विचारले असता का ह्या पुलाचे काम कधी तयार करण्यात, पूल कधी तयार होईल। त्यांनी आम्हाला असे सांगितले की पावसाळ्या अगोदर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल। तर आता बघूया पावसाळ्या अगोदर हा पूल तयार करण्यात येतो का, वाहतुकीसाठी खुला करण्यात येतो का, कारण अवघे काही दिवस पावसाळ्यासाठी राहिले आहे। तर आता बघू का पूल हा वाहतुकीसाठी खुला होतो का। कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरज, न्यूज पोलीस रिपोर्टर। तसेच चढणीवरती लोडिंगच्या गाड्या अडकून पडतात, त्यामुळे ट्रॅफिक जाम होते। त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। तसेच वाहनधारकांची मागणी आहे की तेथे एखादा ट्रॅफिक पोलीस असावा, जेणेकरून जी वाहतूक कोंडी होते ती थोड्या प्रमाणात तरी कमी होईल। त्या पर्यायी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य असते व तेथील ग्रामस्थांची अशी मागणी आहे की तेथे संध्याकाळी रस्त्यावर पाणी सोडावे, त्यामुळे धूळ पसरणार नाही।